शहरातील चितळे रोडवरील धाडसी चोरी उघडकीस, 3 आरोपी अटकेत। अहिल्यानगर शहरातील चितळे रोडवरील लक्ष्मण राजाराम दुलम यांच्या मालकीच्या डी चंद्रकांत नावाच्या दुकानात नुकतीच धाडसी घरफोडी झाली होती। अज्ञात चोरट्यांनी रात्री दुकान फोडून 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। या चोरट्यांनी शेजारील हॉटेलमध्ये देखील चोरीचा प्रयत्न केला होता। कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने हाती घेतले। पथकात सपोनी हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाहक, अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, सागर ससाने, अमृत आढाव, प्रशांत राठोड, भगवान धुळे आणि अर्जुन बडे यांचा समावेश होता। व्यावसायिक कौशल्य, गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचा अभ्यास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला। माहिती मिळाली की आरोपी पुणे विमानतळावरून बिहारला पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत। विशेष पथकाने तत्काळ कारवाई करत पुणे विमानतळावरून खालील आरोपींना अटक केली। मेहताब उर्फ आयान उर्फ जल्ला, साफियान शेख, अस्फाक दिलशाद शेख, निसार अली नजर मोहम्मद। या कारवाई दरम्यान पुणे विमानतळावरील CISF निरीक्षक रुपाली ठोके आणि नियंत्रण कक्षातील दीपक वाघमारे यांनी मोलाची मदत केली। तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे की आरोपींनी केवळ अहिल्यानगर मध्येच नव्हे तर पुणे शहरातही आणखीन एक घरफोडी केली आहे। यातील एक आरोपी नुकताच खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटला असून तो गुन्हेगारी विश्वात अलीकडेच सक्रिय झाला आहे। अस्फाकने 1,98,200 रुपये त्याच्या बहिणीच्या बँक खात्यात ATM द्वारे ऑनलाईन वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांकडून आरोपीकडे सखोल चौकशी सुरू असून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या सुसंघटित, वेळेत आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे शक्य झाली।